माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती। या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे, पण बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना जो ताजा जबाब दिलाय, त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकींची काही महिन्यांपूर्वी वांद्रे इथं गोळ्या झाडून हत्या झाली। लॉरेन्स बिश्नोई टोळीनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली, पण बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। माझ्या वडिलांना रोज डायरी लिहिण्याची सवय होती। या डायरीमध्ये त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावं लिहून ठेवली आहेत। 12 ऑक्टोबरला जेव्हा माझ्या वडिलांची हत्या झाली, त्या दिवशी त्यांनी डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव लिहिलं होतं। 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:30 ते 6 या दरम्यान मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकींमध्ये व्हॉट्सअप कॉलद्वारे संभाषण झालं। मोहित कंबोज वांद्रे इथल्या पुनर्विकास प्रकल्प आणि काही बिल्डरच्या संदर्भात त्यांच्या वडिलांना भेटू इच्छित होते, पण माझ्या वडिलांनी डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलं हे मी सांगू शकत नाही। दरम्यान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं मोहित कंबोज यांनी स्पष्ट केलंय। तसंच एनडीएचे घटक पक्ष असल्याने बाबा सिद्दीकी यांच्यासोबत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कंबोज यांनी सांगितलंय। किधर भी चार्जशीट में मेरा कोई नाम नहीं है। जिशान सिद्दीकी ने बाबा सिद्दीकी जी की जो दुर्घटना हुई उसके बाद जो अपना स्टेटमेंट दिया, उन्होंने उसमें मेंशन किया कि जिस दिन ये घटना हुई उस दिन बाबा सिद्दीकी जी की बात मेरे से हुई थी। मैं ये स्पष्ट करना चाहूंगा कि बाबा सिद्दीकी जी मेरे 15 साल से पुराने दोस्त हैं और हम लोग हर हफ्ते में 2-4 बार बात करते थे। और ये बहुत ही दुखद बात है, जिस दिन उनकी ऐसी घटना हुई ये सबके लिए शॉकिंग था। घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए। और मोहित कंबोज का नाम आपने लिया? मैंने जिसका भी नाम लिया है पुलिस के पास है, और मुझे यही बहुत ही आश्चर्यचकित है, सरप्राइजिंग है कि किसी का भी नाम जो लिया गया मैंने उनका इंटरोगेशन नहीं हुआ और उसका जवाब उनको कोर्ट में भी देना पड़ेगा और ऑनरेबल चीफ मिनिस्टर को भी उनको जवाब देना पड़ेगा। मुझे यकीन है कि ऑनरेबल सीएम पुलिस से पूछेंगे कि उन्होंने ये इंटरोगेशन क्यों नहीं की जब मैंने उनका नाम लिया था, और मैंने बहुत सारे वाक्य भी बोले थे पुलिस के। जिशान सिद्दीकींचा संपूर्ण जबाब ज्ञानेश्वरी पुनर्विकास प्रकल्पाभोवती फिरतोय। या हत्या प्रकरणात एसआरए अँगलनं तपास व्हावा असा जिशान सिद्दीकींचा प्रयत्न आहे। त्यांच्या निवेदनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांचं सुद्धा नाव समाविष्ट आहे। पुनर्विकास प्रकल्प नागरिकांच्या कल्याणासाठी असेल आणि सामान्य जनतेसाठी एक चांगला बांधकाम व्यावसायिक आणि विकासक आणला जाईल असं परब म्हणाले होते, असं जिशान यांनी सांगितलं। दरम्यान जिशान सिद्दीकी यांना तपासाबाबत काही शंका असतील तर त्यांनी सरकारला सांगावं, असं अनिल परब यांनी म्हटलंय। त्यांनी सरकारकडे पुन्हा तक्रार करावी, पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी आणि याच्यातलं सत्य काय अजून लपलेलं असेल, जे त्याला माहित असेल, कुठल्या कुठल्या गँगस्टरचे त्याच्या वडिलांना फोन येत होते, अशा बातम्या सतत येत होत्या, टीव्हीवरच दाखवत होत्या की छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली, अशी बातमी मी एकदा बघितली होती। तर असं काय असेल तर ते सगळे अँगल पण तपासून बघितले पाहिजेत। बघा, एखाद्याचा खून होतो तर 4-5 गोष्टी असतात त्याच्यामध्ये। एक तर वैयक्तिक दुश्मनी असते, मालमत्तेवरनं भानगड असते, पैशावरनं भानगड असते किंवा बाईवरनं भानगड असते। सरकार आपकी है, मेरी है तो मतलब मेरे घर की तो सरकार है नहीं। मैं कोई आमदार नहीं हूँ, मैं कोई वो नहीं हूँ। मैं जितना एक पार्टी का कार्यकर्ता हूँ, मैं अपने पार्टी लीडर अजीत दादा के पास जाके पूरी अपनी चीजें कह सकता हूँ, और आज भी जाके मैं कहने वाला हूँ। उसके बाद मुझे यकीन है कि अजीत दादा, देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, ये सब पुलिस से भी पूछताछ करेंगे और फेयर इंक्वायरी रहेगी। जिशान सिद्दीकींनी त्यांच्या जबाबात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाला एसआरएशी जोडण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्या वडिलांच्या हत्येमागे एसआरएचा अँगल असल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे बाबा सिद्दीकींचे कोणाशी संबंध होते, कशा संदर्भात बोलणं झालं ते तपासलं पाहिजे अशी मागणी होऊ लागली। जर अशा प्रकारची सत्यता असेल तर तो बिल्डर कोण होता,
तो राजकीय नेता कोण होता, त्या राजकीय नेत्याने कशासाठी फोन केला होता, तो बिल्डर कशासाठी येणार होता, याचा तपास करणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. जर अशा पद्धतीनं आरोपपत्रामध्ये उल्लेख असेल, असं स्टेटमेंट असेल जिशान सिद्दीकी यांचं, जिशान सिद्दीकी हे त्यांच्या सोबत होते, त्यांचे चिरंजीव आहेत, सगळ्यात जवळचे आहेत. त्यामुळं त्यांचं जे स्टेटमेंट आहे याला फार महत्व आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे सुद्धा राज्य सरकारने तपास केला पाहिजे. त्याबद्दल एक मिनिट, उद्याच्याला तुम्हाला जर कुठली माहिती असेल, ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील, त्या अँगलनी पण त्यांना जो काही एकंदरीत अधिकची माहिती मिळवायची ती मिळवण्याचा प्रयत्न करतील. बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं समोरून स्वीकारली. अभिनेता सलमान खानशी असलेल्या मैत्रीतून हत्या केल्याचं बिश्नोई गँगनं म्हटलंय. पण जिशान सिद्दीकी यांनी या प्रकरणात बिश्नोई गँग किंवा त्यांच्या कुठल्या सदस्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.